ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानघोषम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ रत्नम्। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अमृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचं हे 9वं प्रकरण चालू आहे, जीवनमुक्ती कथन म्हणून। ज्ञानोबा आपल्याला जीवनमुक्तीचा अनुभव सांगून राहिले। ज्ञानोबांचा हा जो जीवनमुक्तीचा अनुभव आहे, आत्मस्थितीतला अनुभव आहे, हा आपल्याला अकल्पित आणि अमर्याद असा वाटतो। कारण ही जी गोष्ट आम्ही फार दूर आहे, जिची आम्ही कल्पना करू शकत नाही, असा हा अनुभव ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले। आणि म्हणून आपल्याला तो कदाचित एक तर कळत नाही, पटत नाही, आणि पटत नसल्यामुळे मग विश्वास बसत नाही। साधारणतः आपला विश्वास अशाच गोष्टीवर बसतो की जी गोष्ट आपल्याला समजते, समजलेली गोष्ट पटली पाहिजे, पटते, आणि पटलेली गोष्ट मग विश्वासार्ह होते, विश्वसनीय होते।
ज्ञानवांचं हे जे कथन आहे, हे जे सांगणं आहे, ते आपल्याला कितपत विश्वासनीय वाटतं ते बघा. कारण हा अनुभव आपल्याला फार दूरचा आहे. कालची 20 पानं त्यांनी 43व्या मध्ये आपल्याला जो विषय सांगितला की भक्ती जी आहे, आम्ही भक्ती करतो देवाची, आम्ही देवाचं नाव घेतो, आम्ही देवाची पूजा अर्चा करतो, आपण सगळे त्या परमार्थाचे पथिक आहोत. तो परमार्थाचा रस्ता आम्ही धरलेला आहे. परंतु आमचा परमार्थ आणि देवला सांगता तो परमार्थ जीवनमुक्तीतला, याच्यामध्ये महद अंतर आहे. आमचा परमार्थ कसा आहे, आमची भक्ती कशी आहे, आमची पूजा अर्चा कशी आहे, ही द्वैतातली आहे. मी भक्त, मी साधक, मी पुजारी, आणि ज्याची पूजा करतो तो भगवान, ते गुरु भिन्न आहेत, वेगळे आहेत. तेव्हा आमच्या भक्तीमध्ये द्वैत आहे, दोन आहे, देव वेगळा आणि भक्त वेगळा. ज्ञानोबा हा जो विचार सांगून राहिलेला, तो भक्त आणि देव यांच्यातला अद्वैताचा अनुभव सांगताय, एकत्वाचा अनुभव सांगताय. ते अशी एकत्वाची भक्ती का करता येऊ नये असं आम्हाला विचारतात. आपल्याला वाटतं कसं शक्य आहे धन्यवाद, देवाशी एकरूप होऊन आत्म्याशी एकरूप होऊन भक्ती कशी करता येईल आम्हाला. तर त्याच्यासाठी ज्ञानोबांनी आपल्याला दृष्टांत दिलेले. याच्या 2 दृष्टांत काल आपल्याला दिले. 42व्या मध्ये वृक्षाचा दृष्टांत केलेला आहे. वृक्ष तो एकच असतो, परंतु त्या वृक्षाला खोड वेगळं आहे, फांद्या वेगळ्या आहेत, पानं वेगळे आहेत, फुलं वेगळे आहेत, फळं वेगळे आहेत. हे जसं वेगवेगळं दिसतं त्या वृक्षामध्ये, परंतु वृक्ष या निमित्ताने किंवा वृक्ष या दृष्टीनं तो एकच एक आहे. पाने वृक्ष आहे, फुले वृक्ष आहे, फांदी वृक्षच आहे. तेव्हा या वृक्षाच्या दृष्टांतावरून एकत्वाचा अनुभव ज्ञानोबा आपल्याला सांगताय. किंवा कालची 43वी ओवी आपली, देवदेव देवदेव परिवार ही जे करून डोंगर, ऐसा भक्तीचा व्यवहार कान बाबा. भक्तीचा व्यवहार हा असा अद्वैतात का होऊ नये असं ज्ञानोबा सांगतात. आणि त्यासाठी ते उदाहरण देत आहेत. अहो, तुम्ही त्या डोंगरामध्ये कोरलेल्या लेण्या पाहिल्यात ना, अजिंठ्याच्या लेण्या पहा, भिरूच्या लेण्या पहा. त्या लेण्यामध्ये त्या ज्या मूर्ती कोरलेल्या असतात, त्या मूर्तीमध्ये एक मंदिर असत, देव असतो, नंदी असतो, सेवक असतात. सगळं एकाच दगडामुळे आहेत ना. ते दगड एकच आहे, देव दगडाच आहे, मंदिर देव नंदी आणि तो परिवार तिथला सगळा दगडाचाच आहे ना. मग जर एकाच दगडामध्ये हे सगळे प्रकार आम्हाला दाखवत येतात, दिसतात, तसा भक्तीचा व्यवहार अद्वैतामुळे का होऊ नये असं ज्ञानोबा विचारताय. अर्थात हा भक्तीचा व्यवहार अद्वैतामध्ये तेव्हा होऊ शकतो की जेव्हा भक्त आणि भगवान एकरूप होतात. भक्त आणि भगवान एकरूप होतात त्याचा अर्थ भक्त हा आत्मस्वरूप होतो. आत्मशिशीमध्ये जाऊन तो भक्ती करतो. अर्थात ती आत्मशिशीची भक्ती ही अशी अद्वैतातली एकरूप अशी भक्ती असते, हे असं ज्ञान आपल्याला सांगताय.
आज आणखी एक उदाहरणाचा ज्ञान आपल्याला देत आहे. कालची वेळी आपण वाचली होती. या 44व्या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगणारे, अहो मुगी मुग जैसे, अहो मुगी मुग जैसे, घेता न घेता नवल नसे, घेता न घेता नवल नसे, केले देवपण तैसे दोही करी, केले देवपण तैसे दोही करी. ज्ञानोबा आता या ओळीमध्ये आपल्याला काय सांगताय, पुन्हा दृष्टांत देत आहेत. अहो साधकांनी लक्ष द्या. उदाहरण असं देतात ज्ञानोबा, मुगी मुग जैसे, घेता न घेता नवल नसे. आता हे दोन शब्द जे आहेत ना, तेच थोडीशी कठीण आहे, त्यामुळे आपल्याला कळत नाही. ज्ञानोबा म्हणतात मुगी मग, मुगी म्हणजे मुका, मुगी म्हणजे मुका, आणि मुग म्हणजे मौन. काय झालं? अहो साधकांनो, एक मनुष्य मुका आहे. कसा आहे तो? मुका. मुका म्हणजे ज्याला बोलता येत नाही त्याला मुका म्हणतो. आणि त्याने मौन पाळलेलं आहे. तो म्हणे मी मौनाचे, मी मौन पाळतो. अरे बाबा, तू आधीच मुका आहे. मुका असून तू जर मौन पाळलं तरी का फरक पडणार तुझ्या? मुक्याला का बोलता येतं का? न बोलणं म्हणजेच मौन आहे ना. मौन म्हणजे चूप राहणं, गप्प राहणं. मुका म्हणाला की मी गप्प बसलो बा, बसावंच लागेल तुला गप्प. नंतर बोलताच येत नाही, तू बोलणार काय? तेव्हा मुक्याचा मौनाचा प्रकार जसा, मौन आणि मुकपण हे जसं एकरूप आहे, नाही का? मग तो बोलला काय न बोलला काय? बोलला तरी काय बोलेल तो? मुखात बोलताच येत नाही त्याला. आणि न बोलला तरी काय? मुखाच आहे, मौनच आहे. तेव्हा मुक्याने मौन धरलं आहे असं म्हणणं व्यर्थ आहे. संत म्हणण्यात तस भक्त आणि देव, देव आणि भक्त हे दोघं एकरूप झालेले. भक्त वेगळा नाहीये, देव वेगळा नाहीये, आत्मा वेगळा नाहीये, भक्त वेगळा नाहीये, ते दोघं एकरूप झालेले. आता ही जी एक रूपता आहे, या ठिकाणी कोणाला देव म्हणायचं, कोणाला भक्त म्हणायचं? कसं ओळखणार तुम्ही देवाला आणि भक्ताला? कारण ते एकरूप झालेले. एक रूपता जेव्हा होते तेव्हा ती बाहेरून ओळखता येत नाही. ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की देव आणि भक्त जर एकरूप झाले, आत्मा आणि भक्त जर एकरूप झाला, तर त्या एकरूपतेमध्ये भक्तीचा व्यवहार कसा होईल? त्याने भक्ती केली किंवा न केली तरी सारखंच आहे ना. कोणाची भक्ती करेल तो? केली तरी तो आत्म्यातच आहे. आत्मा आणि भक्त दोन्ही एकरूप असल्यामुळे त्या ठिकाणी ज्याची भक्ती करायची तोच आहे, आणि त्याच्यापेक्षा वेगळा तो भक्तही नाही आणि देवही नाही. किंवा अद्वैतामध्ये भक्ती हा जो प्रकार आहे तो असा मुक्याने मौन धरण्यासारखा आहे. मुक्याने मौन धरण्यासारखा आहे. तेव्हा भक्त आणि भगवान हे दोन्ही एकरूप असल्यामुळे
त्याने पूजा केली किंवा न केली, त्याने जप केला किंवा न केला, त्याने देवाला नमस्कार केला किंवा न केला, तरी दोन्ही साध्य केलं. तात्पर्य असं की त्याचे सगळे व्यवहार आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे, एक रूप असल्यामुळे ते अशी वेगळे नाही. आपल्याला काय सवय पडलेली, आपण वेगळे असतो त्या देवापेक्षा, म्हणून आपले सगळे व्यवहार वेगळे आहेत त्या देवापेक्षा, आणि ते आम्हाला चटकन कळतात. पहा तो विषाता पूजा करून राहिला, पहा तो घंटी वाजून राहिला, पहा तो जप करून राहिला, व्यवहार आता आपल्याला कळतात, कारण आम्ही वेगळे आहेत त्याच्यापासून, देवापासून. पण जो देव स्वरूप झाला, देवामध्ये जाऊन बसलेला आहे, आत्म्यामध्ये जाऊन बसलेला आहे, आत्मस्वरूपामध्ये एकत्र गेला, एक गेला, तेव्हा त्याचा जो प्रकार आहे भक्तीचा, तो तुम्हाला आम्हाला कळणार नाही, दिसणार नाही, असं बोलवा म्हणतात. म्हणून अद्वैतातली भक्ती ही अभेद भक्ती आहे, आणि अभेदामध्ये मग आम्हाला कुठलाही प्रकार, कुठलंही स्वरूप त्या भक्तीचं कळत नाही. हा, जो करणारा त्याच्यामध्ये जाऊन बसलेला आहे त्याला सगळं कळत ते, असे म्हणतात. भक्त आणि देव जेव्हा एकरूप झालेले असतात, तेव्हा भक्त कोणाला म्हणायचं, देव कोणाला म्हणायचं हे आपल्याला कळत नाही. कोण कोणाची भक्ती करेल तिथे? समजा भक्ताने देवाची भक्ती करायची म्हटली, कोण कोणाची भक्ती करेल? तिथे दोनच नाही ना, भक्त आणि देव हे दोन शब्द वेगळे येतात. हे आमच्यासाठी तो जो त्या अवस्थेत गेलेला, मुक्तीमध्ये गेलेला, आत्मस्वरूपात गेलेला, तिथं द्वैत नाहीये, अलगपणा नाही, वेगळेपणा नाहीये. ज्ञानवादी सांगलेलं हा सुंदर विचार ज्ञानवा सांगतात. साधी गोष्ट पहा, आम्हाला पूजा करावी लागते, आम्हाला भक्ती करावी लागते, आम्हाला जप करावं लागतं, आम्हाला ध्यान करावं लागतं, आम्हाला साधन करावं लागतं. का? कशासाठी साधन करतो आपण? साधन कशासाठी करतो हा साधकाला विचारलेला प्रश्न, त्याचं जर बरोबर उत्तर दिलं तर बरोबर चाललेलं आपलं, आणि जर उत्तर चुकलं नापास. बरोबर आहे, शाळेमध्ये तसंच करतात ना, उत्तर बरोबर आलं तर पास, उत्तर चुकलं. मग तुम्ही साधन जे करता ते कशासाठी करता? द्या उत्तर. आम्ही जगाला प्राप्त करण्यासाठी करतो ना, आत्म्याच्या प्राप्तीसाठी करतो ना, असं उत्तर होणं तुमच्या चुकलं, सगळं नापास. तुमच्या या अशा साधनेने, पूजेने, भक्तीने तो आत्मा प्राप्त होणार नाही. तुम्ही देव काय समजता? देव म्हणजे आमचा अंतकरणामध्ये बसलेला आत्मा. तो आत्मा प्राप्त होत नाही, तो प्राप्त आहे तुम्हाला, तो प्राप्त करायचा नाहीये, पुढे जायचं नाही आणखी घ्यायला, त्याला पाहायला. तो आपल्या अंतकरणामध्ये बसलेला आहे, आपल्या देहातच येतो. म्हणून आम्हाला साधनेने त्या आत्म्याची प्राप्ती होत नाही. मुख कशासाठी करायची आहे? जाऊया मग
दररोज उठा आणि त्या बसा, सावटे घ्या, आसन घ्या आणि बसा. कशा सांगतो मी तुम्ही आम्हाला आहे? अहो बाबांनो, तुम्ही जर ते आसन घेऊन त्या आसनावर बसून साधना केली नाही तर ती जी कुंडलिनी शक्ती माता, त्या आत्म्याची शक्ती, ती जागी होऊन ती जी क्रिया करते तिच्याने आमच्या अंतःकरणाची शुद्धी होणार नाही. मग साधना कशासाठी? अंतःकरण शुद्धीसाठी, चित्त शुद्धीसाठी. अंतःकरण शुद्ध ज्याचं असेल त्याला पुढे जीवन मुक्ताला साधनाच नाही येणार, तो काय साधना करेल तिथं? म्हणून चित्तशुद्धी, अंतःकरण शुद्धी हे साधनेचं उद्दिष्ट असतं. आम्हाला काय वाटतं की आम्ही जी साधना करू ना त्याच्याने तो आत्मा प्राप्त होईल. कसा तो जे मन भरलेले आहे, जे विकार भरलेले आहे, जे संस्कार भरलेले आहे, ज्याने त्याने गोष्टींचे कचरा भरलेला आहे, तो अंतःकरणाचा कचरा बाहेर गेल्याशिवाय, सफाई झाल्याशिवाय, साफसूफ झाल्याशिवाय ती कुंडलिनी शक्ती त्या आत्म्याकडे जाऊ शकते. तिला जाण्यासाठी स्वच्छ शुद्ध असं अंतःकरण चित्त लागतं आणि ते झाल्याशिवाय ती वर जात नाही. तिच्या मार्गात जर घाण आली तर लगेच मागे फिरते. यार बाप आज झाले, तुम्हीच बघा ना, आता चिखल झालेला आहे, कस काय जायचं? आश्रम जायला तुम्ही चिखल नाही सावलीची वाट पाहत बसता. म्हणून काय काही लोक 2 दिवस येत नाही. का बरं येत नाही? अहो फार चिखल हो, किती घाण आहे, ते थोडं ते पाय भरून जातात आणि वरून पाऊस येत नसतो. तात्पर्य चिखल असल्यामुळे, रस्ता साफ नसल्यामुळे जर आश्रमात जाता येत नाही, तर अंतःकरण जर घाण असेल तर ती शक्ती कशी वर जाईल? कशाला जाईल ती? नाही बाबा, म्हणण्याची फाटी जात. म्हणून आपली साधना ही प्रथमतः अंतःकरण शुद्धीसाठी आहे. हा हेतू ठेवला पाहिजे आधी, आणि मग ते अंतःकरण शुद्ध झालं की आपोआप ती चालली वर. मग तुम्हाला सांगण्याची गरज नाही. असं ज्ञान आपल्याला सांगलंय. आत्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर, आत्मामध्ये आम्ही गेल्यानंतर, ती शक्ती आत्मस्थितीमध्ये पोहोचल्यानंतर जी अवस्था प्राप्त झाली ती एकरूपतेची अवस्था असेल, आणि त्या एकरूपतेच्या अवस्थेमध्ये मग साधन संपलं. साधन तोपर्यंत आहे की जोपर्यंत अंतःकरण शुद्ध झालेलं नाही, रस्ता साफ झालेला नाही, त्या ठिकाणावर आम्ही पोहोचलो नाही. कारण रस्ता तिथपर्यंत आहे ना, तेव्हा त्या ठिकाणी एकदा आम्ही पोहोचलो की मग साधन करण्याची गरज नाही. जसा एक मनुष्य नावेत बसून पलीकडच्या तीरावर चाललेला आहे, या तीरावरून त्या तीरावर चाललेला आहे, नावेत बसला तो, आणि त्या नावाड्याला सांगितलं चल मग मला तिकडे पोहोचून दे. नावेचा आधार तुम्ही तोपर्यंतच घेता की जोपर्यंत तुम्ही त्या दुसऱ्या काठाला जाऊन पोहोचत नाही. एकदा ते तीर आलं, तो काठ आला, तो उतरला खाली नावेत ना, मग त्या नावाड्याला म्हणता का तर घुसवलं तुझे नाव माझ्या बरोबर, कुठे घेऊन जाऊ, कशी घेऊन जाऊ, तुझ्या डोक्यावर चल पुढे कुठे घेऊन जाऊ. त्या नावेचा काही उपयोग झाला. नाव हे साधन आहे तुम्हाला मार्ग आक्रमण करण्याचं. तसं हे साधन आहे आपल्याला चित्तशुद्धीच. ही चित्तशुद्धी झाली की मग त्याची काय गरज आहे? तेव्हा आधी चित्त शुद्ध तर करा साधनेनं,
मग पुढे बघू आपण तो आत्मा कसा भेटत. तो भेटलाच पाहिजे, कारण तो शुद्ध स्वच्छ जागेत राहतो. तो देहात आहे आमच्या, पण देहाला बिलकुल चिटकलेला नाही. तो देहाचा संग नाही, त्याला असंग येतो, अनित्य आहे. म्हणून देव आपल्याला समजायले. आता आपल्याला पुढची मूवी सांगतायत. ही जी पुढची मूवी आहे ती फार सुंदर आहे. बघा आता ज्ञानवा सांगतायत. वाचून दाखवतो. 45व्या मूवी. आता 44व्या मूवी मध्ये सांगितलं की मुख्याने मौन धरलं तरी काही उपयोग नाही. तो बोलला किंवा न बोलला काही उपयोग नाही त्याचा. तसं आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर, आत्मस्वरूप झाल्यानंतर त्याने पूजा, देवधर्म किंवा आणखी काय जे करतो आम्ही ते केलं किंवा न केलं तरी काही उपयोग नाही, कारण तो आत्मस्थितीतच आहे. आता आपल्याला 45व्या पाशी आहे. अखताची देवता. अखताची देवता अखताची असे पूजी, अखताची असे न पूजिता. अखताची देवता अखताची असे न पूजिता. मा अखती काय आता पूजो गावी. सगळ्या ठिकाणी अखता 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 आलेले आहे. तो अखता शब्द कळलाच नाही, कळणार नाही. आणि अखता शब्द इतका सोपा आहे. आपल्याकडे तो खानदेशातला अखता, अखता अक्ष असा शब्द आहे खरा. म्हणजे तो क्ष आपल्याला विचारता येत नाही म्हणून ख वापरतो आपण. कितीतरी ठिकाणी आपण क्ष बद्दल ख वापरतो. आणि क्ष उच्चारायला कठीण आहे, तो संस्कृत शब्द आहे म्हणून त्याच्याऐवजी क्षच्या ऐवजी ख वापरतो. मग बघा आता अखताची म्हणजे अक्षताची देवता. आता अक्षता म्हणजे माहिती तुम्हाला, अक्षता म्हणजे तांदूळ. अक्षता असताना काय केलं आम्ही, तांदळाची मूर्ती बनवली देवतेची. बनवतो आपण धान्याच्या मूर्ती बनवताना, मातीचं जर बनवतो तर मग अक्षताचे बनवता येणार का. ज्ञानवंतात अक्षतांची मूर्ती केली, तांदळाची मूर्ती. आता तिचं पूजन चाललंय म्हणे अक्षतांनी पूजन करा. अरे ती स्वतः अक्षता आहे ना, ती मूर्ती अक्षताची आहे आणि तिचं पूजन तू करतोय. तिला गंध वगैरे ठीक आहे, पण तू आता जेव्हा तू तिला तांदूळ वाहतो, अक्षता वाहतो, म्हणजे अरे मी अक्षता आहे, मला आणखी अक्षता तू काय वाहतो. म्हणजे अक्षतेच्या मूर्तीला अक्षतांनी पूजन करणं हे जसं निरर्थक. अखताची असे न पूजिता मा अखती काय आता पूजो गावी. ज्ञानवंतात अक्षताची केलेली देवता, त्या तांदळाची केलेली देवता, तिला तांदळाने जर पूजा केली किंवा न केली तरी तिच्यामध्ये काय फरक पडणार आहे, कारण ती तांदळाचीच आहे ना. मग तिला अक्षता कशासाठी व्हायच्या असा प्रश्न. ज्ञानवंतात ही मूर्ती आता बनवली, आपण वाळवली तिला.
त्या अक्षता कशा तरी त्याच्यामध्ये गोळा करून चिकट करून तिची मूर्ती बनवलेली आहे. आणि समजा ती अक्षताची मूर्ती, ती रामदेवाची मूर्ती करत असताना, तिची पूजा करत असताना ती पडली समजा, मला काय करावं म्हणून फेकता तो. बरं झालं देवाचे डोळे उघडे नाहीत आपल्यासारखे. जर एखादा तांदूळ त्याच्या डोळ्यामध्ये बसला तर काय अशी अक्षतेने पूजा करता का? आमच्या तिथं एक साधक होते त्या आश्रमात, बर का, इथले साधक फार चांगले आहेत. तो आला बाबा पूजा करायला. आमचे ते जोशीजी ते वेळेला पूजा सांगत होते, करून घेत होते. ते जोशी म्हणाले, लावा स्वामींच्या डोक्याला गंगा लावा, आता अक्षता लावा. त्याने अक्षताची चिमूट धरली, जो खोसली महाराज इथं आमच्या डोक्यामध्ये. मी तर काय ओरडलं नाही, म्हटलं खोस तुला जेवढं खोसायचं असेल. त्यांचे जोशीजी रडायला लागले. त्यामुळे तू माणूस आहे का कोण आहे? आणि का त्यांच्या डोक्यामध्ये खूप असतो का तू? मग ते अंकुशावर असतात ते तांदूळ, अक्षता जी असते ना, ते अंकुशावर असते. एवढं डोंडायला मला पुढे याचा पूजन आहे का? अक्षताचं पूजन कसं असतं हे सुद्धा ज्याला कळत नाही, तो काय कशी काय पूजा करेल? तर देवाला आनंद तर वाटला पाहिजे, ज्याची पूजा होते त्याला गोड तर वाटलं पाहिजे, बरं तर वाटलं पाहिजे. तात्पर्य असं की अक्षतांची देवता असली ना, तिला अक्षताने जर पूजा करायची असली तरी त्या देवतेला त्या अक्षतांनी काही उपयोग नाहीये. ती म्हणते आता अक्षताच्या ऐवजी दुसरं काही वाहन आहे मला, पत्ता काहीतरी वा. तेव्हा अक्षता वाहताना ती अशी नाजूक अशी व्हायला पाहिजे, आणि अक्षता अशी धरल्यानंतर अशी हळूच त्या ठिकाणी किंवा हळूच टेकली पाहिजे ती. आणि ती गंध लावलेला असेल तर चटकन लागते तिथं, तिला खुचण्याची काही गरज नाही. असं म्हणतात. तेव्हा अक्षताच्या देवीला अक्षतांनी पूजलं काय न पूजलं काय ती काय रुसणार आहे का? ती म्हणून मला काही अक्षता दाखवले नाही रे, तू तुझ्या पूजेतलं ते अक्षताचं ते जे बाजूच होत ना ते तुम्हाला दाखवलेच नाही रे तू, असं म्हणेल का ती? तिला काय गरज आहे अक्षताची? तसं जीवन मुक्ताला सगळंच ब्रह्म आहे, सगळंच आत्मस्वरूप आहे, सगळं चैतन्य आहे. मग त्या चैतन्य स्वरूपामध्ये तुमची जी पूजा असेल ती पूजा काय असेल? तुम्ही आणलेले तांदूळ ब्रह्म आहे, तुम्ही आणलेली फुलं ब्रह्म आहे, तुम्ही आणलेली प्रत्येक जे काय ते ब्रह्म आहे, गंध ब्रह्म आहे, तुम्ही स्वतः पूजा करणारे ब्रह्म, ज्याची पूजा करता तेही ब्रह्म आहे. मग सगळं जर ब्रह्म आहे तर ब्रह्मामध्ये ब्रह्मस्वरूप ही जी पूजा चालते ती फार वेगळी असते. आणि म्हणून मग त्या स्थितीमध्ये या उपचाराची गरज नाही. मग गंध नको, अक्षता नको, फूल नको, पत्ते नको, काहीच नको. म्हणून भाव अक्षता वाहा. तुमच्यावर भावना आहेत ना, तुमचा भाव शुद्ध आहे ना, तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भावना आहे ना, देवाला ती आवडते. देव भावाचा भुकेला, त्याला हे तुमचं नकोय कुठले तांदूळ आणले त्या अर्ध फुललेले तांदूळ, त्याला अक्षता म्हणत नाही. अक्षता अ म्हणजे नाही, क्षत म्हणजे त्याला तुकडा पडलेला नको. क्षती
क्षत झालेला नको तो. देवाला व्हायचा तांदूळ पूर्ण तांदूळ पाहिजे, सगळा तांदूळ पाहिजे. तुटलेले तांदूळ चालत नाही देवाला क्षतामुळे, ते तुम्ही खिचडीमध्ये वापरा बरं, ते तुम्हाला चालतील. पण देवाला जे अक्षता व्हायचे, गुरुला जी अक्षता लावायची तो संपूर्ण तांदूळ पाहिजे. अक्षत म्हणजे ज्याला क्षत म्हणजे तुकडा किंवा जखम झालेली नाही त्या तांदळाला, असा तांदूळ व्हायचा असतो. म्हणून अक्षता ज्या असतात त्या संपूर्ण तांदूळाची असाव्या. लग्नामध्ये आपण अक्षता टाकतो, अरे राम फेकून देतो, तिथे लग्न लागतो ना, आणि जी बसलेल्या सेना जवळपास त्याच्या डोक्यावर पडतात त्या. अरे लग्न कोणाचं लागलं, आहे की नाही? ते अक्षता टाकण्याचं काय कारण आहे? या तांदळासारखा स्वच्छ राहतो, शुद्ध राहा, सलग राहा, भगणू नको, हा आशीर्वाद आहे त्या वधूवरांना. आणि म्हणून त्यांच्या डोक्यावर ठेवायचं असं ते की बाबा रे, तुमचं जीवन या तांदळासारखं, धुतल्या तांदळासारखं स्वच्छ राहून दे. म्हणून त्याच्या डोक्यावर त्या अक्षता टाकायच्या. लग्न तो तिकडे लांब असताना इथूनच मोडून फिरतो. बरं झालं त्याच्या मुठीमध्ये जास्त तांदूळ नाही, नाही तर डोकंच मोडून टाकेल. काय वेळेपणा आहे, काही समजतच नाही ना काही. कशासाठी टाकायचा, काय आहे अक्षता म्हणजे काय, कशासाठी त्या व्हायच्या, कुठला भाव असला पाहिजे आपल्याला त्या अक्षता देताना हे माहिती पाहिजे. तेव्हा ज्ञान आपल्याला सांगायले की सगळं जर एकच आहे, तेव्हा त्या सगळ्या एक ब्रह्मामध्ये एकत्र आपण जेव्हा जे काय देतो घेतो करतो व्यवहार, तो ब्रह्मामध्ये चाललेला व्यवहार आहे. ती पूजा सगळी ब्रह्ममय आहे. म्हणून त्या ब्रह्ममय पूजेमध्ये मग कुठले उच्चार नाही, कुठलं साहित्य नको. आणि खरं साहित्य आहे आपल्या अंतःकरणामध्ये असलेली भाव, भक्ती, प्रेम. भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं जे प्रेम आहे, जी भक्ती आहे, जो भाव आहे, तो आवडतो. तुमचा हा उच्चार नको देवाला. आणि हा उच्चार तुम्ही कुठून आणला हो? समजा तुम्ही फुलं आणली, तुम्ही घरी तयार केली का? तिथं ते आमचीच फुलं आहे म्हणजे तो भगवान म्हणतो तिथं माझ्या निर्मितीची फुलं आहे, फुलं सुद्धा देवाची. अन्न धान्य तो देव तयार करतो, मग ते त्याच गंध त्याचाच, मग त्याच त्याला देण्यात काय अर्थ आहे? त्याच त्याला देण्यात काय अर्थ आहे का? मग तुमचं ध्यान आहे, तुमचं काय भक्ती, प्रेम, प्रेम आहे. आणि हे जे असतं आपण जे फुलं वाहतो किंवा काय, ते त्याच प्रतीक आहे, ते निमित्त आहे. आमच्या भावनेचं प्रतीक काय हे फुल आहे, आमच्या भावनेचं प्रतीक काय ही अक्षता आहे, आमच्या भावनेचं प्रतीक काय हा गंध आहे. गंध, अक्षता, फुलं वगैरे जे आहेत उच्चार हे प्रतिकात्मक आहे. अंतःकरणामध्ये भाव काही नाही घेऊन राहिला डोक्यावर. देवाला तर सगळं कळतं, आत्म्याला सगळं कळतं. मग अशी पूजा देवाला आवडत नाही. म्हणून जाणून म्हणतात की आधी तुम्ही त्या आत्मस्थितीत चला. आत्मस्थितीमध्ये मग हे कुठेही उच्चार नको आहेत. आत्मस्थितीमध्ये त्या चैतन्याचं स्वरूप त्याला प्राप्त झाल्यामुळे त्याला पूजा नको, अर्चा नको. तू केली काय तरी पूजा, न केली तरी पूजा, असं त्याचं स्वरूप असतं म्हणे. बरं, म्हणतात सुंदर ओव्या बाबा. आता पुढच्या सगळ्या ओव्या
आपल्याला दृष्टांताने आता हा एकत्वाचा व्यवहार अभेद भक्तीमध्ये कसा होतो, आत्मस्थितीमध्ये जीवनमुक्ताचा हा व्यवहार कसा चालतो ते ज्ञान आपल्याला अनेक प्रकारच्या दृष्टांतांनी समजून राहिलेले. बघा, 46 सांगतात ते अतिशय सोपी आता ओव्या आहे, दृष्टांताच्या ओव्या त्या सगळ्यात. ज्ञानवा सांगताय, दीप्तीची लुगडी, दीप्तीची लुगडी, दीप्तीची लुगडी दीपकलिके तू वेढी, दीपकलिके तू वेढी, हे न म्हणता ते उघडी ठाके काही, हे न म्हणता ते उघडी ठाके काही. सोपा दृष्टांत. आता एखाद्याने म्हटलं दिवा लावला, अलीकडे आता आपण हे दिवे लावल्यामुळे आता आपल्याला दीपकलिका दिसणार नाही. पूर्वी आपल्या घरामध्ये जे दिवे आपण लावत असू त्याला वात असायचं, तेल असायचं. आता वातीचा दिवा तेल घालून आपण लावतो आणि मग ती वात पेटते, तिला म्हणतात दीपकलिका. कळी, कळी सारखी असते ना ती कशी कळी आहे, दीप्तीची कळी आहे. दीप्ती म्हणजे तेज, तेज कळी. दिव्याची ज्योत म्हणजे काय, तेज कलिका, तेज कळी. जशी फुलांच्या कळ्या असतात ना तशी ती कळी दिसते, प्रकाशमान असते ती, म्हणून तिला दीप्ती म्हणतात. दीप्ती कलिका म्हणजे दिव्याची ज्योत, सोपा अर्थ. आता त्या दीपकलिकेला सांगितलं, त्या दिवेच्या त्या कळीला सांगितलं, हे दीपकलिके तू काय कर, तू म्हणे दीपकळीच लुगडं नेसून घे ना. अशी नागरी काय राहते, काय सांगितलं तुला, लुगडं नेसायला सांगितलं. आणि कशाचं लुगडं येते, दीपकळीच, दिव्याच्या प्रकाशाच लुगडं नेसायला सांगितलं. आता त्या कळीला तिला सांगितलं की तू अशी उघडी कशी लाव, तू आता प्रकाशाच लुगडं नेसणार. अरे ती प्रकाशाच लुगडं नेसून बसली ना तर तिला कोणी दीपकळी म्हणाल ना, ती का उघडी का, आता ती पेटलेली आहे ना. पेटलेली आहे म्हणजे प्रकाशमान आहे, ती प्रकाशमान म्हणजे प्रकाशाचं लुगडं तिने नेसलेलं आहे. आणखी तुम्ही तिला सांगताय की एक दीपकळी तू प्रकाशाचं लुगडं नेसून बसलं बाई, अशी उघडी काय बसली. म्हणतात अरे वेड्यानो, ती प्रत्यक्ष तुमच्या पुढे दिसते, तिने प्रकाशाचं लुगडं पांघरलेलं आहे. तुम्हाला ती वात दिसते का, नाही. प्रकाश दिसतोय तुम्हाला, वात दिसते नाही. वात तिने झाकली ना त्या प्रकाशाने, त्या दीप्तीने ती वात झाकून ठेवलेली ना, म्हणजे तिने ते दीप्तीचं लुगडं नेसलेलं आहे ना. मग ती उघडी कशी काय म्हणता तुम्ही तिला. म्हणून त्याला म्हणता लुगडं नेस असं म्हटलं किंवा न म्हटलं तरी ती लुगडं नेसलेलीच आहे, म्हणजे तिने पांघरून घेतलेलंच आहे ते प्रकाशाचं. त्या सुताच्या किंवा कापसाच्या वातीने प्रकाशाचं पांघरून घेतलेलंच आहे तिने. तुम्हाला सांगण्याची काय गरज आहे की ती लुगडं नेसली, ती का उघडी आहे का. मग तात्पर्य काय की प्रकाश ज्योतीला तुम्ही पुन्हा प्रकाशाचं लुगडं नेस असं म्हणणं म्हणजे व्यर्थ आहे. ते प्रकाशाने दाखलेलीच आहे ती वात. तेव्हा मुळात जे आहे ते तिचं जे स्वरूप आहे प्रकाश ज्योतीचं ते मुळात घातलेलंच असतं. आणि मग
तुम्ही तिला पुन्हा आणखी झाकण म्हणण्याची काही गरज नाही. तसा जीवनमुक्त मनुष्य जो आहे, जो मुळात आता आपल्यासारखा नाहीच आहे, तो आत्मस्वरूप झालेला आहे, ब्रह्मस्वरूप झालेला आहे, चैतन्य स्वरूप झालेला आहे. तो त्या जीवनमुक्त स्वरूपामध्ये असलेल्या महात्म्याला, अरे तू देवाची पूजा करून म्हणू, तू गेलाच आहे तिथं देवामध्ये, तर देवाची पूजा कर ना तू, त्याला सांगण्याची काही गरज नाही. तो देवामध्येच आहे आणि देवातच आता तो राहतोय, तर तो तीच त्याची पूजा आहे. त्या देवतेत राहणं हेच त्याचं पूजन आहे. आणखी किती पूजा करेल तो? म्हणून त्याला पूजा करा असं सांगण्याची आवश्यकता नाही. त्याने पूजा केली का न केली का सारखंच आहे त्याच्या दृष्टीने, कारण तो आत्मस्वरूप झालेला आहे. असा हा दृष्टांत दिला. तेव्हा आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर मग तुमचे सगळे उपचार बंद, तुम्हाला काही करायची गरज नाही. दुसरा दृष्टांत 47वी. का चंद्रा ते चंद्रिका, का चंद्रा ते चंद्रिका न म्हणजे तू लेखा, तरी तो अशी का तियाची किना. या 47मध्ये पुन्हा दृष्टांत देत आहेत. का चंद्रा ते चंद्रिका न म्हणजे तू लेखा, तरी तो अशी का तियाची किना. ज्ञानेश्वर महाराज आम्हाला समजून सांगतायत की अरे तू त्या चंद्राला काही सांगू नको आता. काय हो चंद्रा, ते चांदणं पाहून गेलं गो. चंद्र का बिना चांदण्याचा दिसतो का तुम्हाला? चंद्राला आणखी चांदणं पांघरून घे, चांदणी घे असं सांगण्याची काय गरज आहे? चंद्र आणि त्याचं चांदणं एकरूप असतं ना. चंद्र आणि त्याचं चांदणं वेगळं असतं का ते? तेव्हा चंद्र हा चांदण्यासहित असतो. तेव्हा चंद्र चांदण्यासहित असताना तुम्ही त्याला जर म्हणालात की अहो चंद्रमामा तू काय चांदण्यास काही पांघरलं नाही रे, तू मुगडा कसं काय राहिला, तर तो मुगडा आहे का तो? का तेव्हा चांदण्या वाचून चंद्र कधी पाहिलाय का तुम्ही? असं ज्ञान म्हणतात. याच्यामध्ये फार सुंदर मूवी येते ज्ञानोबांची ज्ञानेश्वरीमध्ये. चंद्र तेथे चंद्रिका, अंबू तेथे अंबिका, शंभू तेथे अंबिका, हसणे गेली. जिथं चंद्र आहे तिथं चांदणे असणारच. जिथं शंभू आहे, भगवान शिव आहे, जिथं त्यांची पार्वती आहे अंबिका. हे जसं त्याच्याशिवाय ते राहू शकत नाही ते. तसा आत्मस्वरूपामध्ये गेलेला जीवनमुक्त महात्मा हा देवस्वरूपात झालेला आहे, तो एकरूप झालेला आहे त्या आत्म्याशी, असं ज्ञान आपल्याला सांगतात. म्हणून आपल्याला आणखी पुन्हा सांगतायत 48वी पुन्हा दृष्टांत आहे. 48वीतला दृष्टांत आणखी आता सोपा आहे का बाजार का. आगी पण आगी, आगी पण आगी असतची असे अंगी, आगी पण आगी असतच पण असतची असे अंगी. मा कासया लागी देणे न देणे, मा कासया लागी देणे न देणे. आता काय म्हणतात देणोबा, उदाहरण असं देत आहेत. अग्नी आहे, आग म्हणजे अग्नी, सोपा शब्द आग, सगळ्यांना माहिती आहे.
आगी लागी आगी, आगीला म्हणे आगी द्या, आगीला आग द्या म्हणजे त्याला आज द्या, असं कसं काय? आणि तो स्वतः दुसऱ्याला आग देतो, उष्णता देतो, त्याला उष्णता कोण देईल? जो दुसऱ्याला उष्णता देणारा आहे त्याला म्हणे आणखी त्याला तापवा. अग्नीला काय तापवा, अग्नीला काय आस द्या, अग्नीला काय आग द्या, असं म्हणणे म्हणजे वेडेपणा आहे. म्हणता आगी पण आगी असतच असे अंगी, कारण अग्नीच्या अंगामध्ये आग असतेच, म्हणून त्याला अग्नी म्हणतात. आणि त्याच्या अंगामध्ये आग नसेल तर तो भिजलेला म्हणतो, मग ते कोळसे झाले, त्याचे कोळशाला अग्नी म्हणता का तुम्ही? नाही. आहे, उष्णता देतोय, त्याला आग म्हणाल ना. मग अशा अग्नीला आणखी तुम्ही म्हणता की वा अरे काय या अग्नीला आणखी थोडीशी आग द्यावा. आग द्या म्हणजे काय, तुला आणखी उष्ण करा. तेव्हा अग्नीला अग्नी देणं म्हणजे काय, वेडेपण आहे असं ज्ञान म्हणतात. तेव्हा अग्नीला अग्निपणा आहेच, अग्नीला अग्निपणा असल्यामुळे आणखी त्याला आग देण्याची गरज नाही. तस जीवनमुक्ताला तो मुक्तच आहे, तो जिवंत आहे एवढं खरं, आपल्यासारखा देह आहे त्याचा, परंतु तो मुक्त आहे ना. जिवंत असून मुक्त आहे. मग त्या जीवन मुक्तीला आणखी कोणतं काय मुक्त करायचं राहिलंय? तो सगळ्या बंधनातून मुक्त झालेला आहे, कुठलंही बंधन नाही त्याला, आणि म्हणून तो आत्मस्वरूप झालेला आहे, ब्रह्मस्वरूप झालेला आहे. तेव्हा ब्रह्मस्वरूपामध्ये कुठलेही बंधन नाहीये, निर्बंध आहे, तो मुक्त आहे तो. तेव्हा अशा मुक्ताला आणखी मुक्त करा किंवा आणखी त्याला बंधन सोडा असं सांगण्याची काही गरज आहे का? तेव्हा मुक्ताला बंधने नसतात. हा सुंदर विषय चाललेला आहे. उद्याची 49वी वेळ, ती 49वी तर फार उत्तम आहे आणखी. सत्संगाची वेळ संपल्यामुळे आता उद्या पाहू. खरंच हा विषय इतका गोड आहे, ज्ञानोबा जीवन मुक्तीची आपल्याला त्याचं स्वरूप सांगून राहिले आणि ते निळ्या दृष्टांतातून सोपं सोपं करून सांगून राहिले की जी जीवन मुक्ती आम्ही कितीतरी लांब पाहते, कुठे कोणास ठाऊक आमच्यापासून, अशा जीवन मुक्तीचा अनुभव ज्ञानोबा त्यांचा आहे आणि ते आपल्याला सांगून राहिलेले. हा सुंदर आहे. उद्याला पण हा जो 49व्या मिनिटला जीवन मुक्तीचा त्यांचा अनुभव ते उद्या पाहूया. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.